नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आज खूप दिवसांनी खरं तर तुमच्या भेटीला आलो आहे. दिवस होता 4 फेब्रुवारी. त्या दिवशी मी मुंबई, पुणे, भोर असे माझे दौरे चालूच होते शूटचे. सिनेमाचं एकीकडे शूटिंग, एकीकडे सिरियलचं शूटिंग. तर 4 तारखेला ही सकाळी मी जेव्हा निघालो मुंबईला, तेव्हा ही अशी भयान अवस्था होती आपल्या एक्सप्रेस हायवेची. मी विचार केला की आपण रिटर्न परत आकुर्डी स्टेशनला जावं, म्हणून मी रोड क्रॉस करून परत एक नवीन लिफ्ट मागून आकुर्डीला पोहोचलो एका गाडीमधून. आणि आकुर्डीत मी लोकल पकडली लोणावळ्याची. तर बघा तुम्ही, लोणावळ्याच्या लोकलमधून मी हे काढलेलं दृश्य आहे. हा व्हिडिओ एक्सप्रेस हायवेचा आहे. भयानक अवस्था होती खरं त्या दिवशी आणि खूप वाईट अनुभव आला. लोणावळ्यात मी हैदराबाद मुंबईची ट्रेन पकडली आणि हे बघा, काही लोकं कसे पत्ते खेळत आहेत. काही लोकं म्हणजे मी सांगणार नाही की हे कोण आहेत, कुठले भाषिक आहेत, पण आहेत, खेळत होते. त्यांच्या व्यवसायातून वेळ काढून ते आपले पत्ते खेळत होते. मुंबईत उतरलो आहे म्हटल्यावरती जोरात तर चालावं लागणार, फास्ट पळावंच लागणार. अशा पद्धतीने मी दादरला पोचलो. दादरला पोचल्यानंतर मी मीरा रोडची एक लोकल पुन्हा एकदा पकडली आणि त्या लोकलने मी असा प्रवास केला आणि मीरा रोडला पोचलो. मीरा रोडला पोचल्यावरती नेहमीप्रमाणे मला उशीर म्हणजे नेहमीप्रमाणे नाही, तर त्या दिवशी एवढी अवस्था भयान होती की मला उशिरा सेटवरती पोचावं लागलं. काम केलं, सगळं झालं आणि त्याच रात्री मी कॅबने परत एकदा सिनेमाच्या शूटला भोरला निघालो. तर तुम्ही बघू शकता अजूनही म्हणजे रात्रीसुद्धा ही अशीच परिस्थिती होती. जवळजवळ 48 तास लोकं एकाच ठिकाणी अडकले होते. महिलांचे, लहान मुलांचे खूप हाल झाले. पण ठीक आहे, मला हा अनुभव येणारच होता भविष्यात, तर तो एवढ्या लवकर आला. कारण प्रवास तर आहेच, शूट म्हटलं की हे सगळं आलंच. सो धन्यवाद. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवरती आणि तुर्तास मी रजा घेतो. बाय बाय, सी या, गुड डे.